महापालिका निवडणुका झाल्या आणि आता वेळ आली आहे ती मुंबईचा महापौर बसवण्याची आणि मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता क्षणाक्षणाला ताणत चालली आहे। कारण महापौर पदासाठीचं गणित जुळवण्यासाठी किंग मेकर शोधावा लागणार आहे आणि त्यात आपल्या हातात ट्रम्प कार्ड आहे हे ज्या राजकीय पक्षांना माहिती आहे ते पक्ष आपली बार्गेन व्हॅल्यू कशी वाढेल याचा प्रयत्न करताना दिसतात। शिंदेने आपल्या सगळ्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलंय तर भाजपने सगळ्या नगरसेवकांना मुंबईबाहेर जाऊ नका असा सल्ला दिलाय। दुसरीकडे ठाकरेंकडून महापौर पदासाठी आता प्रयत्न सुरू झाल्याचा कयास बांधला जातोय आणि त्यासाठी ते भाजपच्या जवळ जाऊ शकतात। कारण दावोसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारी पोस्ट संजय राऊतांनी लिहिल्यामुळे या सगळ्या चर्चांना अजून हवा मिळते। त्यामुळे महापौर पदासाठी नेमकं काय घडणार, नव्या युती आघाड्या बघायला मिळणार का, महापौर पदाच्या निमित्ताने दुभंगलेली शिवसेना एकत्र येणार की भाजप आणि फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले करत जुन्या मित्रासोबत हातमिळवणी होणार या सगळ्याच शक्यता बोलल्या जात आहेत। नेमकं काय घडू शकतं, ट्रम्प कार्ड कुणाकडे आहे याच विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत आणि पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आपल्यासोबत आहेत। चर्चेच्या सुरुवातीला मला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, कॉमन प्रश्न, अगदी थोडक्यात तुम्ही उत्तर द्या, तुमच्या पक्षाची भूमिका। महापौर कुठल्या पक्षाचा होणार? ज्योती वाघमारे, सुरुवातीला तुम्ही। आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत स्पष्टपणाने कालच सांगितलेलं आहे की महापौर हा महायुतीचाच होणार आहे। कुठल्याही पद्धतीनं महायुतीला तडा जाण्याची भूमिका शिवसेना घेणार नाही अशा पद्धतीचं अत्यंत स्पष्ट प्रतिपादन हे एकनाथजी शिंदे साहेबांनी कालच केलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आम्ही हेच म्हणतोय की शिवसेनेचा महापौर, मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे। पण म्हणजे महापौर पद भाजपसाठी सोडावं लागलं तरी चालेल, महायुतीसाठी काहीही, अशी भूमिका शिवसेनेची असेल? अशा पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीच्या गोष्टींच्या मध्ये आपण जाण्यापेक्षा आपण हे बघितलं पाहिजे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकजुटीनं आणि एक दिलानं सामोरे गेले। एका बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे आतापर्यंतची जी मुंबईच्या महापौर पदाची परंपरा शिवसेनेची चालत राहिलेली आहे त्या पद्धतीनं संधी 2.5 वर्षाची तरी मिळावी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करत असतानाच महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी महायुती अभेद्य असणं हे गरजेचं आहे हे एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती आहे। आणि त्यामुळेच एका बाजूला आपल्याला जे मागायचं आहे ते मागणं करत असताना कुठंही म्हणजे तडजोडींच्या माध्यमातून यावरती आमचे नेते एकत्र बसून मार्ग काढतील। त्यामुळं मला वाटतं की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल। ठीक आहे, अनिश गाडवे, महापौर कुठल्या पक्षाचा होणार? महापौर कुठल्या पक्षाचा होणार हे आता तरी आपण सांगू शकत नाही, पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या या वर्षानिमित्त जर शिवसेनेचा महापौर आणि शिवसेनेची सत्ता जर तिथून मुंबई महापालिकेतून उतरत असेल आणि ती एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मदतीने उतरत असेल तर हे दुर्भाग्य म्हणावं लागेल। आता महापौर कुणाचा व्हायचा आहे, सध्या यांना मॅन्डेट दिलेला आहे, यांनी ठरवू द्यावं, यांचा आपसात विश्वास नाहीये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय। बघूयात कुणाचा महापौर बसतोय, अजूनही ते गुलदस्त्यात आहे। उद्धव ठाकरे म्हणतात त्यांच्या पक्षाचे महापौर बसू शकतात। हो, काही घडू शकतं। ज्या अर्थी शिंदेचे 29 नगरसेवक हॉटेलमध्ये जाऊन बसू शकतात, त्यांना भीती कुणाची आहे मला माहित नाही, म्हणजे भाजपाची भीती आहे की आणखी कुणाची भीती आहे? मग या अशा काळात काही घडू शकतं। आता राजकारण कसं बिघडलेलं आहे ना हे महाराष्ट्राने पाहिलंय। गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला आता एक धडा शिकवलेला आहे की अशा प्रकारची राजकारणं होऊ शकतात। त्यामुळे आजच्या घडीला काही घडू शकतं। म्हणजे महापौर पदासाठी दुभंगलेली शिवसेना एकत्र येऊ शकते का? ठामपणे कोणीच म्हणत नाही की आमचा बनेल। त्या काहीही मध्ये महापौर पदासाठी दुभंगलेली शिवसेना एकत्र येऊ शकते का? दुभंगलेली शिवसेना कालच मला वाटतं कालच सुषमाताईंनी सुद्धा एक सूचक विधान केलं होतं की बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी काही घडू शकतं। माहित नाही आम्हाला आजच्या घडीला काय घडेल भविष्यामध्ये। ओके, नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅम, या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करताना आणि आज सकाळपासून ज्या काही चर्चा कानावर आलेल्या आहेत त्यात राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारी पोस्ट समोर येते, कुठेतरी एकमेकांना टाळीसाठी सायलेंटली हात पुढे केला जातोय आणि कुठल्या पक्षाचा महापौर बसायची शक्यता त्यामुळे वाढतेय?
एकतर सर्वप्रथम मला नमूद केलं पाहिजे की निकालानंतर हा जो खेळखंडोबा सुरू केलेला आहे तो आता ताबडतोब थांबावा. ज्या काय आघाड्या झाल्या, युत्या झाल्या, त्यांनी निकाल लागलेले आहेत. मुंबईत ठाकरे यांना अत्यंत लक्षणीय यश मिळालेलं असलं तरी त्यांच्या 20 जागा कमी झालेल्या आहेत. बर मुंबईकरांचा कौल हा ठाकरेंच्या बाजूनी नाही हे स्पष्ट आहे, तो महायुतीच्या बाजूनी आहे. बर आता दुसरं असं झालेलं आहे की यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना स्वतःचा ब्रँड वाढवायची खरंच गरज वाटते का काय? त्यामुळे ते हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवतायत आणि महापौर पद मागणार आहेत असं एक चित्र निर्माण झालं होतं. ते त्यांनी स्वतः आता नाकारायला सुरुवात केली आहे आणि महायुतीचा महापौर बसेल असं सांगायला सुरुवात केली आहे. बर आकड्यांचं बळ जर पाहिलं तर हा महापौर अर्थातच भारतीय जनता पक्षाचा असेल. तसं होत आहे का ते येणाऱ्या काही दिवसात कळेल. पण म्हणजे आता या ज्या शक्यता आहेत की भाजप आणि उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी होऊ शकते, हातमिळवणी म्हणजे ते थेट एकत्र येणार नाहीत पण निवडीच्या वेळेला उद्धव ठाकरेंचे नगरसेवक ऍब्सेंट राहू शकतात, त्यामुळे भाजपसाठी प्रक्रिया सोपी होऊ शकते किंवा दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला वेगळाच धक्का देऊ शकतात, ह्या शक्यतांमध्ये कितपत तुम्हाला तथ्य वाटतंय? मला असं वाटतं ही सगळी गुगली आहे. ती उत्तम प्रकारे खेळली गेली आहे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून. आता आपले शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते जे म्हणाले ते वाक्य खरं तर महत्वाचं आहे की महाराष्ट्रात काही होऊ शकतं, राजकारणात काही घडू शकतं. शिवसेना आणि काँग्रेस ही 2019 साली एकत्र आली मुख्यमंत्री होण्यासाठी, त्यामुळे खरंच काही होऊ शकतं हे मान्य आहे. पण भारतीय जनता पक्षाला असं काही घडलेलं आवडत नाही. तसं काही घडलं तर ते काय करतात हे महाराष्ट्रातल्या शिवसेनेनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी पाहिलेलं आहे. यावेळेला तर त्यांच्या समवेत सरकारमध्ये असलेल्या त्यांच्या सहकार्याला बरोबर घेतलं तर बहुमत मिळतंय. आता त्यांच्या जे कलगीतुरे चालतील ते खरं तर दुर्दैवी आहेत, पण त्यातून मार्ग काढण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात, भारतीय जनता पक्षाच्या डावोसला गेलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये निश्चित आहे. आणि शिंदेही तुटेस्तोवर ताणणं सोयीचं नाही हे जाणून आहेत. बर ठीक आहे. अवधूत वाघ आपल्यासोबत चर्चेत आलेले आहेत. अवधूत वाघ, महापौर कुठल्या पक्षाचा होणार? भारतीय जनता पार्टी. तुम्ही मुंबईचं म्हणताय का? हो, मुंबईचा महापौर. महायुतीचा होणार, त्यात काय संशय आहे का कुणाला? कुठल्या पक्षाचा? महायुतीत 2 पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे 89 नगरसेवक निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत. पुढचं पण लॉजिक वगैरे लावलं तरी हेच सिद्ध होतं की भारतीय जनता पक्षाचाच महापौर होणार. त्यांना तर 2.5 वर्ष विभागून हवंय महापौर पद. ते काय हे आहे का 1 वर्ष घ्यायचं, 2 वर्ष घ्यायचं, 3 वर्ष घ्यायचं? लोकांच्या मागण्या असतात, इच्छा असते, लोकांची महत्वाकांक्षा असते, प्रत्येकाचं ऍस्पिरेशन असतं आणि प्रत्येकाने अशी मागणी केली तर त्यात बिघडलं कुठे आणि चुकीचं कुठे? प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या पक्षाचा महापौर व्हावा, आपल्या पक्षाचा स्टँडिंग कमिटी व्हावा, आपल्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. पण त्यासाठी संख्या नावाची चीज ही लोकशाहीमध्ये खूप महत्वाची असते. आपली जी संख्या असते त्या संख्येप्रमाणे आपल्याला कुठच्याही युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये आपल्याला योग्य त्या अशा जागा मिळत असतात. आणि त्याच्यामध्ये नवीन असं काही नाहीये. मला वाटतं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिथे जिथे एकत्रित लढला आहे तिथे ते एकत्रितपणे सत्ता स्थापन करतील. जिकडे शिंदे आणखी म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहायला एकत्र स्थापन करतील. कल्याण डोंबिवलीमध्ये पहा की तिकडे शिवसेना आमच्याहून जास्त आहे, आम्ही थोडे कमी आहोत. ठाण्यामध्ये शिवसेना जास्त आहे, तिकडे आम्ही थोडे कमी आहोत. आता तिकडे आम्ही म्हटलं की ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हा, तर हे लॉजिकली कोणी एक्सेप्ट करू शकतं का? तर नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आपली संख्या आहे, आपली ताकद आहे, त्याप्रमाणे मागण्या जर केल्या तर मला वाटतं की लोक त्या एक्सेप्ट करतात. अवास्तव मागण्या राजकारणामध्ये कोण एक्सेप्ट करत नाही. ठीक आहे. ज्योती वाघमारे, तुमच्याकडे संख्या नाही, आकडा नाही पुरेसा, त्यामुळे तुम्हाला हक्कच नाहीये इथे महापौर पदाची मागणी करण्याचा, अवधूत वाघ म्हणतात. खरं तर मला या ठिकाणी एकच वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती जर विचारांवर असेल, ती जर हिंदुत्वावरती असेल,
तर विचारांच्या वरती आधारित असणाऱ्या युतीमध्ये आकडे कधीच महत्वाचे नसतात. याच्याही आधी आपण बघितलं की जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आकड्यांना महत्व न देता त्यावेळेला विश्वासाला आणि प्रगतीला महत्व दिलं गेलं. यंदाचं वर्ष हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. जरी कदाचित तुलनेनं आकडे कमी जास्त दिसत असले तरी सुद्धा आमचा जो आकडा आहे तो किंग मेकर आणि गेम चेंजर ठरणारा आमचा आकडा आहे. एका बाजूला आम्ही आमची मागणी म्हणजे सन्मानजनक सत्तेतला वाटा आम्हाला मिळावा ही मागणी आम्ही करणं हे अत्यंत रास्त आहे. परंतु एका बाजूला ही मागणी करत असतानाच आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय बॅलन्सिंग भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की तिन्ही मुख्य म्हणजे आमचे जे प्रमुख नेते आहेत ते एकत्र बसतील. आपण अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टी बोलून विनाकारण महायुतीमधलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं मला या ठिकाणी सांगायचं. मला अवधूत वाघ यांची याच्यावर एक छोटीशी कॉमेंट घ्यायची. अवधूत वाघ, बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष याची आठवण करून देतात त्या. नाही, चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांचं हे जन्मशताब्दी वर्ष अतिशय मोठ्या आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये आणि त्यांची जी कर्मभूमी राहिलेली आहे त्या मुंबईमध्ये स्थापन करायचं झालं तर त्यासाठी शिवसेनेचाच महापौर असावा असं नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा माणूस असला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक किंबहुना भारतीय जनता पक्ष हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श घेऊनच चालते. त्यामुळे विचारांवर जर जायचं असेल तर जरा अडचणीमध्ये येतील लोक. तर त्याच्यामुळे मला नाही, त्यांनी तेवढंच नाही सांगितलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे किंग मेकिंग फिगर आहे, कारण तुम्ही मुसंडी जोरदार मारली, त्यात वाद 100% नाही, पण तुमची धाव कमी पडली, त्याच्यामुळे तुम्हाला किंग मेकर साथी लागणार आहे. त्याच्यामध्ये काही वादच नाहीये. किंग मेकर साठी जी काही फिगर लागते ती डेफिनेटली शिवसेनेकडे आहे आणि ती डेफिनेटली भारतीय जनता पक्षाचा मी किंग हा म्हणूच नाही, कारण राजा प्रणाली ही निघून गेलेली आहे म्हणून त्याच्याऐवजी किंग ऐवजी महापौर म्हणूया आपण. तर महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाला महापौर बनव काही तांत्रिक अडचणीमुळे पोहोचत नाही होत आपण त्यांच्यापर्यंत. काहीतरी नेटवर्कचा इश्यू दिसतोय अवधूत वाघ यांच्याकडे, मात्र त्यांचा मुद्दा लक्षात आला. ज्योती वाघमारे, थोडक्यात आता अवधूत वाघ म्हणत होते की आमच्या पूर्ण लक्षात आहे की त्यांच्याकडे ती महापौरपदी बसवण्यासाठीची आवश्यक फिगर आहे, पण म्हणून बाळासाहेबांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी शिवसेनेचाच महापौर असावा असं नाही, त्यांच्या विचाराचा कुठल्याही पक्षाचा चालेल. थोडक्यात ते सांगतात की आम्ही सुद्धा बाळासाहेबांना मानणारेच आहोत. अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठीच ही युती भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनीच केलेली होती. आणि त्यामुळेच त्यांचे विचार जपण्यासाठी पुढे येत असताना कधी कधी कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी कुणीतरी त्याग करावा लागतो. आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की ती भावना अवघ्या महाराष्ट्राची सगळ्या मुंबईकरांची जी भावना आहे ती लक्षात घेऊन नक्कीच भारतीय जनता पक्ष त्यावरती विचार करेल. कारण एका बाजूला आपण बघतोय की एकत्र शिवसेना असताना जवळपास 489 नगरसेवक हे निवडून आलेले होते. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महापालिकांमधून 425 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येत आहेत आणि शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे. एका बाजूला नगरपालिकांच्या मध्ये छोट्या शहरांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला कौल दिला, आता महापालिकांच्या मधून सुद्धा त्यांच्या नेतृत्वाला पसंती मिळते. त्यामुळे मला वाटतं की ही जी काही शिवसेनेची ताकद आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अत्यंत सन्मानजनक वाटा आम्हाला सत्तेतला मिळेल अशी आम्ही. अनिश गाडवे मगाचपासून हसतायत, मिश्किल हसतायत, काहीतरी त्यांच्या डोक्यात आलेलं आहे नक्की. अनिश गाडवे, आता सन्मानजनक हा शब्द मी आता ऐकला. कालपर्यंत ज्यावेळेस हॉटेलवर नगरसेवक होते तोपर्यंत मी शब्द ऐकत होतो की समसमान वाटा होईल, 2.5 वर्षांपर्यंतचा जाईल, इथपर्यंत आम्ही ऐकत होतो. आता सन्मानजनक हा शब्द येतोय. खरं तर अवधूत वाघ यांनी अतिशय, आणि अवधूत वाघ यांचे मी आभार मानतो आणि कौतुक करतो की आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडलात. मी काल परवाही एबीपीवर केशव उपाध्ये यांच्यासोबत बसलो होतो, त्यांनीही स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की आमचं महापौर बनेल, पण महायुती वगैरे हे त्यांनी काही मांडलं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आताच ज्योतिताईंनी सुद्धा एक शब्द वापरला होता की आम्ही किंग मेकर आणि गेम चेंजर आहोत.
मला खरं तर एका गोष्टीची आठवण करायची आहे की 21 जानेवारी रोजी आता धनुष्याची नावाची आणि चिन्हाची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येते की नाही आता ते तो दिवसच सांगेल. पण ह्या सगळ्या गोष्टींचं पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घेता ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे आम्ही मागण्याच्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत असं तरी सध्याच्या घडीला मला कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष दिसत नाही. आणि राहिला प्रश्न किंग मेकर आणि गेम चेंजरचा, तर आपण ज्या 324 जागांचा उल्लेख करता किंवा 400 जागांचा 450 500 जागांचा काय यांनी निवडून आणले असतील महाराष्ट्रभरातनं, त्या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो वरदहस्त डोक्यावर आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. आणि कुठल्या वेळी आहे हेही समजून घ्या. आज सबंध विरोधी पक्ष हा रसतळाला गेलेला आहे आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सोबत असलेलाच पक्ष सोबत येतोय. बघा आज अजित पवारांचा पक्ष कुठे दिसतोय तर कुठेही नाही. जर हा अजित पवारांचा पक्ष सोबत असता आज भारतीय जनता पक्षाबरोबर तर तोही आकडा मोठा गाठला असता. या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला विसरता कामा नयेत. आज बघा कितीही काहीही असलं तरी सुद्धा हॉटेलवर नेण्याची नामुष्की जर आपल्या नगरसेवकांवर येत असेल तर याला विश्वास म्हणतात. आणि शिवसेनेने आजवर कधीही आपल्या अशा नगरसेवकांना अशा प्रकारे हॉटेल दाखवले नव्हते. आजही बघा आपापल्या वॉर्डामध्ये आपापले सारे नगरसेवक खुलेआम फिरतायत आणि आपल्या म्हणजे बघा हा असतो म्हणजे विश्वासाचा हा एक भाग आहे. तुम्ही आज मुंबईत पाहाल, तुम्ही ठाण्यामध्ये आता मगाशीच अवधूत वाघ यांनी नंबर गेमचा सुद्धा मी उल्लेख केला पाहिला. नंबर गेमच्या प्रमाणे जर ठाण्यामध्ये पाहिलं तर शिंदे गटाकडे जवळपास 71च्या आसपास नगरसेवकांची संख्या आहे. तिथे सुद्धा निरंजन नावकरेंचं तुम्ही स्टेटमेंट पाहाल तर 2.5 वर्षांचं महापौर पद मागितलं जातंय आणि आता आम्ही विरोधी बाकांवर बसू. आता हे नंबरचं गणित भाजपने कधी सांगूच नाही. कारण 40चा मुख्यमंत्री बसताना आणि 105चा उपमुख्यमंत्री बसताना आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण जसं मी सुरुवातीला म्हणालो, महाराष्ट्राचं राजकारण हे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारं आहे. इथून पुढे या देशामध्ये कुठलीही नवीन घटना घडेल तर त्याचा रेफरन्स हा महाराष्ट्रातनं दिला जाईल. उद्धव ठाकरे यातले कुठले दोन पैकी कुठला पर्याय निवडतील? महापौर आज हे दोन्ही पक्ष अनिश गाडवे, उद्धव ठाकरे दोन पैकी कुठला पर्याय निवडतील? एक म्हणजे ये न के न प्रकारानं शिंदेना सत्तेपासून दूर ठेवायचं, मग त्याच्यासाठी भाजपला महापौरपदी बसवण्यासाठी आपल्याला एक पाऊल खाली उतरावं लागलं तरी चालेल, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय म्हणजे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपले सगळे इगो मानापमान आणि हिस्ट्री बाजूला ठेवून दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तरी चालतील. दोन पैकी कुठला पर्याय उद्धव ठाकरेंना जास्त फिजिबल आहे? नाही, मी खरं तर या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी मी तितकासा कॅपेबल नाही. त्याचा तो निर्णय सर्वस्वी उद्धव कार्यकर्त्यांसमोर जर हे पर्याय आले तर याच्याविषयी मी आज विचारही करू शकत नाही. ते नाही असं काहीच नाही. आज यांच्या दोघांची भांडणं आपसात संपू द्या. मराठी मुंबईचा महापौर बनावा आणि शिवसेनेचा महापौर बसावा ही आमची इच्छा आहे. शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काहीही ठीक आहे, काहीही. येस, कोटेड. मृणालिनी मॅम, हे सगळी चर्चा ऐकल्यानंतर की महापौर पदासाठीची शर्यत ही अचानक कुठलाही ट्विस्ट घेऊ शकेल असं वाटतंय का नजीकच्या काळात? मला खरं तर ना ही सगळी चर्चा ऐकून थोडी उद्वेग येतोय, थोडी मजा पण घेते आम्ही. की जनतेची सेवा करायची असेल तर महापौरच व्हावं लागतं, त्यासाठी आम्ही काहीही करू असं सगळेच पक्ष आडून म्हणतायत. उद्धव ठाकरेचा पक्ष थेट म्हणतोय आणि बाकी हे दोन पक्ष आडून म्हणतायत, हे मला काही कळत नाही. खरं तर उद्धव ठाकरे ज्या मराठीच्या बाण्यांनी बाहेर पडले आणि भावाला घेऊन लढले आणि त्यांना मुंबईतल्या मराठी जनतेने प्रतिसाद दिला, त्यांनी जरूर म्हणावं की आम्ही विरोधी पाकावर गेलोत, आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी तिथे बसून निभावू. ते तरी म्हणतात की देवाची इच्छा असेल तर महापौर होईल, हे मला काही कळत नाही. दुसरं असं, मी एकटं उद्धव ठाकरे यांनाच ते का असं वागतायत असा प्रश्न माझ्या मनातला उपस्थित करणार नाही. एकनाथ शिंदेंनी पण समजून घ्यायला हवं की स्ट्राईक रेट त्यांचा काय होता आणि अशा परिस्थितीत त्यांनी महापौर मागणं योग्य आहे का. तसंच भाजपनंही समजून घ्यावं की आपण मित्राला समवेत घेता तोच ठाकरे ब्रँड आहे हे दाखवता कुठेतरी स्ट्राईक रेट कमी करून बसलो. त्यामुळे एकत्र येऊन आम्ही लवकरात लवकर महापौर देतो असं सांगण्याऐवजी हे काय नवीन सुरू आहे. आणि जनता या सगळ्या प्रकरणाला विटलेली आहे. निवडणुकीपर्यंत ठीक होतं, प्रचार होता, आता झालं, प्रचार संपला, निवडणूक झाली, निकाल लागले. आता म्हणाला की आम्ही मिठी नदी साफ करू, आता म्हणाला की आम्ही चांगले रस्ते देऊ. हे सगळं न म्हणता नागरिकांना गृहीत धरण्याचा हा जो काय प्रकार चालू आहे ना, तो उभं आणणारा आहे, तो आता थांबवावा. अवधूत वाघ. मृणालिनीजींनी जे विचार मांडले ते अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट आहे. मी त्यांचं स्वागत करतो. जर तुम्ही पाहिलं तर कालच वॉर्ड नंबर
2014 मधून निवडून आलेल्या आमच्या राणी द्विवेदी दुसऱ्या दिवशी एका गटारामध्ये उतरून तिकडची पाण्याची समस्या आणि गटाराची समस्या बोरिवलीमध्ये आहे त्या सोडवण्यात व्यग्र होते आणि त्याने तिकडच्या वॉर्ड ऑफिसरला फोन पण लावून त्या संबंधी तक्रार केली. याचे व्हिडिओ आज व्हायरल झालेले. त्याचा अर्थच असा की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले ते दुसऱ्या दिवशी कामाला लागलेले. आता मुंबईचा महापौर कोण असेल किंवा कोण होईल याच्यापेक्षा एक गोष्ट नक्की की त्याच्या आधी एक सोडत असते आरक्षणाची, ती आधी झाली पाहिजे. ओबीसी महिला आहे की ओबीसी पुरुष आहे, ओपन पुरुष आहे की महिला आहेत, एससी आहे की एसटी आहे, यासाठी अनफॉर्च्युनेटली ही सोडत उशिरा का झाली हे मला पण कळत नाही. खरं म्हणजे जनरली सोडत ही आधी झाली पाहिजे होती. एनी हाव, जेव्हा ती सोडत होईल त्यावेळी आणखीन चित्र स्पष्ट होईल की मुंबईच्या महानगरपालिकेवर कोण महापौर बसेल. कारण कित्येक आश्वासित चेहरे आज आहेत जे मुंबई महानगरपालिकेचं महापौर म्हणून योग्य ते नेतृत्व करू शकतात. परंतु रिझर्वेशन असल्यामुळे त्यातल्या काही जणांना संधी मिळेल तर काही जणांना आकस्मिक ही संधी मिळू शकते. बरं. मला असं वाटतं की अस्मिता वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली असतात. प्रत्येकाला इच्छा अपेक्षा असते, आकांक्षा असते. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे संख्याबळ हेही असतं ठीक आहे. आणि हे संख्याबळ हे नेहमी लोकशाहीमध्ये महत्वाचं असतं. हे खरं आहे की 99 पैसे असून काही उपयोग नसतो, 1 पैसा लागतो तेव्हा 10 रुपया होतो, हे मला मान्य आहे. ठीक आहे. परंतु हे नेहमी एक्सेप्शनल गोष्टी असतात. प्रत्येक वेळी एक्सेप्शनने सिद्धांत सिद्ध होत नाही. भारतीय जनता पक्षाकडे 89 एकूण 90 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक लोकांनी भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून आणावा यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे, ठीक आहे. जर लोकांना वाटत असतं की शिवसैनिक व्हावा तर उबाठाचे जास्त निवडून आले असते, तर तसं काही झालेलं दिसत नाहीये. आणि गाढवे साहेबांनी सांगितलं ते धन्यवाद की तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पक्ष होता म्हणून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, असं तुम्ही जे स्टेटमेंट दिलंय त्याबद्दल मला एवढंच वाटतं की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला याची उपरती झालेली आहे की त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाशिवाय ते विजयी होऊ शकत नाहीत आणि आतापर्यंत ते विजयी ठीक आहे. व्हायचे मुद्दा लक्षात आला. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. ज्योती वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा? ज्योती वाघमारे. मुद्दा क्रमांक 1 अगदी थोडक्यात मला 3 मुद्दे मांडायचे. पहिला मुद्दा, मृणाली ताईंच्या मताशी पूर्णतः सहमत आहे आणि त्यामुळे आमचे नगरसेवक इथून पुढे त्याच पद्धतीनं मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचं काम करतील. मुद्दा क्रमांक 2, अनिश दादांना मघापासून आमची खूप काळजी वाटत आहे. त्यांच्या काळजीची मी कदर करते, परंतु खरं तर त्यांनी आता थोडंसं आपल्या पक्षाचा अंतर्मुख होऊन विचार करावा. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं करू नये. आपली काय अवस्था झाली हे आपण बघून घ्यावं. आमच्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे खंबीर आहेत. मघापासून शेवटचा मुद्दा, जे हॉटेल पॉलिटिक्स म्हटलं जातंय तिथं कुठलीही भीती नाहीये. शिवसेना हा घाबरणारा पक्ष नाही, तो घाबरवणारा पक्ष आहे. आमच्या नगरसेवकांची एकमेकांशी ओळख व्हावी, त्यांना मुंबईच्या विकासाचे प्रस्ताव कसे तयार करावे याचं त्यांना प्रशिक्षण देता यावं किंवा विकासाचा लॉंग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म प्लॅन तयार करता यावे, यासाठी त्यांना तिथं ठेवलं होतं. त्यामुळे जनतेची आघाडी आमची, जनतेशी आमची युती, जनता जनार्दन पाठीशी असता. तुम्ही हॉटेलमधल्या वास्तव्याचा उद्देश स्पष्ट केलात हे बरं झालं, कारण महाराष्ट्रातल्या जनतेला असे हॉटेलमध्ये आमदार, नगरसेवक, खासदार एकत्र ठेवणं ह्या गोष्टीची मागच्या काळापासून अशा अघटित घटनांच्या पार्श्वभूमीवरती सवय झालेली आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही स्पष्ट केलं हे बरं झालं. अनिश गाढवे, शेवटची 30 सेकंद बोला. त्यांना कमीत कमी सांगायचं होतं की 2 दिवसांचं आहे हे, पण ते 2 दिवसांचे 4 दिवस सुद्धा होऊ शकतात. हे सांगितलं असतं त्यांनी जास्त स्वतःचे कपडे स्वतःसोबत नेले असते. आज 2 दिवस सांगून तुम्ही 4 दिवस ठेवलात, हे बरे नव्हे. त्यांचं हे ट्रेनिंग थोडंसं जास्त दिवसांचं झालं, हे याच्याबद्दल त्यांना तुम्ही स्पष्टता द्यायला हवी होती. आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत. असो, माझा विषय मगाशी तुम्ही कोणी घेतला नाही मला माहित नाही, पण 2 दिवसावर शिवसेनेच्या नावाची आणि चिन्हाची केस आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला कुठल्याही डिमांड करण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा सध्या तरी मला दिसत नाही, कारण नाव चिन्हाची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावलेला आहे. समजणाऱ्यांना समजू शकतं मी काय म्हणतोय. आणि राहिला प्रश्न अवधूत वाघांचा, तर अवधूत वाघ मी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला भाजपाची मदत मिळाली हे म्हणालो, शिवसेनेला म्हणालेलो नाही. ठीक आहे. मृणाल मॅम, शेवटचं मिनिट आहे. सरतेशेवटी आपला मूळ मुद्दा, महापौर पदासाठीचं ट्रम्प कार्ड कुठल्या पक्षाकडे आहे? खरं तर ट्रम्प कार्ड एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे, हे सरळ आहे.
पण एकनाथ शिंदे जर अशाच प्रकारे दबाव आणत असतील ते आणतात का माहीत नाही. त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही विधान केलं नाही. तर असं दबाव आणण्याचं राजकारण फार काळ यशस्वी चालत नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबईत चांगल्या जागा दिल्या, 90 पर्यंत जागा दिल्या. त्यांच्याही ज्या काय कामगिरीचं एकमेकांवर सावट पडलं. त्यामुळे आता बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे वगैरे तर ठीक आहे, पण मग तसं असेल तर शिंदे ठाकरेंबरोबर जाऊन महापौर तयार करायच्या मानसिकतेत आहेत का? भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यामुळे त्यांचा महापौर होणं संयुक्तिक आहे. अर्थात सब घोडे 12% असतात, त्यामुळे कोणाचाही महापौर झाला तरी तो खरंच जनतेची कामं करणार आहे का आणि या मुंबईला काही वेगळा चेहरा देणार आहे का, हा आज नागरिकांच्या मनातला प्रश्न आहे. अगदी. आता पुरे झालंय असं आपण वारंवार म्हणतो. ठीक आहे. आता काय ती सोडत काढा, 22 तारखेला महापौर निवडा आणि जरा मुंबईचं भलं करा. थोडक्यात सरते शेवटी काय तर हा खेळ आता आकडेमोडीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. ज्याचे आकडे तो गोल पूर्ण करतील त्याचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. मात्र ही खेळ खेळण्यामध्ये कुठल्या पक्षाला यश येतं हे आता बघावं लागेल, कारण मुंबईकरांनी कुठल्याही एका पक्षाला आमचा महापौर असं छाती ठोकपणे सांगण्याचा अधिकार दिलेला नाहीये. त्यांना तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे, तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे, तुम्हाला आमची भविष्यात सेवा करत राहावं लागणार आहे, याची आठवण करून दिलेली आहे एवढं नक्की. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.